कुठे आपण लंडन सोबत तुलना करायला बसलो, इथे आपल्याच देशातील राज्य केरळ समोर सुद्धा आपण उभे राहू शकत नाही। आपली येणारी पिढी लाडका भाचा, लाडकी भाची, लाडका नातू अशा योजनांची वाट पाहिल, तेच केरळची येणारी पिढी स्वाभिमानाने शिक्षण घेत सरकारकडून योग्य धोरणांची मागणी करेल आणि त्यामागे कारणे असतील दोन्ही राज्यांच्या शिक्षण धोरणामध्ये असलेला मोठा फरक। केरळने पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे आणि महाराष्ट्राने गेल्या 5 वर्षात 850 सरकारी शाळा बंद केल्या आहेत आणि गेल्या एका वर्षात 104 खासगी शाळा उघडल्या आहेत। जिथे प्राथमिक शिक्षणाचे वांदे आहेत तिथे पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचे आपण स्वप्नही पाहू शकत नाही। गेल्या 10 वर्षात देशभरातील 93,000हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्यात आणि गेल्या एका वर्षात 8,475 खासगी शाळा उघडल्यात। ही केवळ आकडेवारी नाही, ही विश्वगुरु देशाची शिक्षणाविषयीची धोरणे आहेत। आता हे देशातील जीडीपीचा सर्वात मोठा भागीदार केरळपेक्षा पर कॅपिटा इन्कमने पुढे प्रगत अशा महाराष्ट्राला